नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता लवकरच आषाढी एकादशी येत आहे बघा. आणि आषाढी एकादशी म्हणलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच उपास नाही का. मोठ्यांचे असले की लहानांचे सुद्धा उपास. तर आज आपण जरा सुद्धा साबुदाणा न भिजत घालताना कुरकुरीत अशा ह्या वड्या करणार आहोत. आणि तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, ह्या वड्या 1% पण तेलकट होत नाही. साबुदाण्याचा वडा तरी तेलकट होतो. चला तर मग चौकोनी आकारामध्ये नेमके ह्या वड्या कशा केल्यात ते पाहूयात. पण वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला ना आपल्याला लागणार आहे साबुदाणा. तर 1 कप इतका साबुदाणा घेतलाय. आता घेतलेला साबुदाणा आहे ना, तो एखाद्या कॉटनच्या रुमालावरती घालून आपला छान असा पुसून घ्यायचा आहे. कारण त्याच्यावरती पावडरची फवारणी केलेली असते की नाही, त्यामुळे आपण इथं साबुदाणा हा धुवून किंवा भिजवून घेणार नाही. स्वच्छ असा साबुदाणा चांगला 2 ते 3 वेळा असा आपल्याला पुसून घ्यायचा आहे बरं का. बऱ्याच वेळा बघा आपण साबुदाणा भिजत घालायला विसरतो. त्यामुळे झटपट आयत्या वेळेस साबुदाणा न भिजत घालता कुरकुरीत अशा साबुदाण्याच्या वड्या करणार आहोत. आपल्याला साबुदाणा जो छान प्रकारे पुसून घेतला आणि इथं डिशमध्ये काढून घेतला आहे. हा आपण साबुदाणा मिक्सरला वाटून घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर जर आपण असंच मिक्सरला वाटायला गेलो तर तो वाटला जाणार नाही. होय ना. हा साबुदाणा जर आपण गरम करून घेऊयात 1 ते 1.5 मिनिटासाठी, म्हणजे ना तो मिक्सरला छान प्रकारे लवकर बारीक होतो. गॅस बारीक ठेवायचा, मंद आचेवरती छान साबुदाणा भाजून घेऊयात. एक साबुदाणा तुम्हाला खाऊन बघायचा आहे, छान कडकन फुटायला हवा, म्हणजे समजायचं साबुदाणा आपला छान प्रकारे भाजला गेला आहे. मगच हा काढून घ्यायचा आहे. आता बघा साबुदाणा आपला छान प्रकारे हा भाजलेला आहे. मी एक खाऊन बघितला तर तो कडकन फुटला जातो. आता आपण हा एका डिशमध्ये काढून घेऊन हा थंड व्हायला ठेवणार आहोत. तोपर्यंत त्याच कढईमध्ये ना थोडेसे साधारण 1 पाववाटी इतके शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे हलकेच भाजून घ्यायचे. जास्त डाग शेंगदाण्याला पडू द्यायचं नाहीत. फक्त शेंगदाण्याचा कच्चापणाला जायला हवा इतपतच आपल्याला हे शेंगदाणे परतून घ्यायचे आहे. बघा छान प्रकारे हलकासा रंग बदललेला आहे शेंगदाण्याचा आणि त्याच्यावरचे टरफाले निघायला लागलेत, म्हणजे शेंगदाणे भाजलेत असं समजायचं. शेंगदाणे सुद्धा एका डिशमध्ये खाली काढून ठेवलेत, म्हणजे ते लवकर थंड होतील. तोपर्यंत बघा साबुदाणा जो आहे ना, तो फॅन खाली ठेवला होता, लगेच थंड झालेला आहे. थंड झालेला साबुदाणा ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. इथं मात्र तुम्हाला घाई करायची नाही. साबुदाणा थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान आणखीन कुडकुडीत होतं थंड झाल्यानंतर. गरम वाटायला गेला तर तो वाटला जाणार नाही. आता ह्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे स्वच्छ धुवून अशा, आणि जे आपले भाजलेले शेंगदाणे होते ना, ते इथं घालून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या साबुदाण्यामध्ये. संपूर्ण घालून घेणार आहोत. आता याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच आपल्याला घालायचं नाही. जमेल तितकं ना छान याची बारीक पूड करून घ्यायची बरं का. अगदी बारीक नाही, जसं आपला मोठा रवा असतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असलं तरीसुद्धा चालेल. बघा छान प्रकारे ह्या सर्वांची पावडर इथं तयार झालेली आहे मस्तपैकी. म्हणजे शेंगदाणेसुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये छान बारीक झालेत आणि साबुदाणासुद्धा बघा छान प्रकारे बारीक झाला आहे. साबुदाणा असं वाटत असताना ना हे छोटंच मिक्सरचे जार घ्यायचं, म्हणजे छान प्रकारे त्याच्यामध्ये वाटला जातो. आता आपण हे जे मिक्सरला वाटून घेतलं ना ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात. संपूर्ण इथं आपल्याला काढून घ्यायचं. तर मी सर्व एकत्रच वाटून घेतलंय. तुम्ही वेगवेगळं वाटून घेऊ शकता. जसं की साबुदाण्याची पहिल्यांदा पावडर करून घेऊ शकता, नंतर शेंगदाण्याचं कूट, त्याचबरोबर नंतर मग मिरचीचा ठेचा घालू शकता. आता आपल्याला लागणार आहे बटाटा. तर बटाटे हे अगोदरच उकडून घेतलेले आहेत. छान बटाटे थंड झाले की मग याच्यावरची सालं काढून घेतलीत. मध्यम आकाराचे 3 बटाटे घेतलेत. तुमच्याकडे जर बटाटे मोठी असतील ना तर 2 बटाटे घेतलात तरीसुद्धा चालेल बरं का. बटाटा हा उकडूनच घ्यायचा आहे बरं का तुम्हाला, आणि असा खिसणीने खिसून घ्यायचा आहे, म्हणजे छान प्रकारे एकसारखा बटाटा हा आपला बारीक होतो. अगदी तुम्हाला हवं तर पावभाजीच्या मॅशरने मॅश बटाटा करून घेतला तरीसुद्धा चालेल. 3 बटाटे आहेत ना ते आपले छान प्रकारे इथं खिसून झालेत. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं सेंदव मीठ अर्धा चमच इतकं. छान चटपटी टेस्ट येण्यासाठी ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला सर्व छान प्रकारे मिसळून घ्यायचं आहे. जरासुद्धा ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही. तुम्ही म्हणाल साबुदाणा कच्चाच वापरलेला आहे, पाणी वापरून हे पीठ भिजवायचं का, तर अजिबात नाही. कारण बटाट्याचा ओलसरपणा आहे, बटाटा आपण उकडून घेतल्यामुळे, मग त्या ओलसरपणामध्येच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे बरं का. आता इथं मला 3 बटाटे ना 1 कप साबुदाण्यासाठी अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. तुमचा जर असा पीठ जसा मळतो तसा गोळा झाला नाही तर तुम्ही आणखीन एखादा बटाटा ह्याच्यामध्ये किसून घालू शकता. याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही. बघा छान प्रकारे जसं आपण पीठ मळतो अगदी तसाच ह्याचा गोळा झालेला आहे बघा. आणि अगदी तुमचं जास्त सैलसर झालं तरीसुद्धा घाबरून जायचं नाही, काहीच बिघडत नाही. आता आपण जरा हे बाजूला ठेवूयात आणि इथं बघा माझ्याकडे केक टीन आहे, त्याला नाही इथं थोडंसं तेल लावून असं ग्रीस करून घेते. तुम्ही घरातलं कुठलीही डिश किंवा ताट घेऊ शकता आणि त्याला तेल लावून घेऊ शकता. आता आपण तयार केलेलं जे पीठ मळून ठेवलं ना ते सगळं छान प्रकारे असं दाबून दाबून पसरून घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात बघा आपण कोथिंबीर वडी करतो किंवा अळीच्या पाण्याच्या चिरून ज्या वड्या करतो ना त्या अगदी चौकोनी आकार येण्यासाठी आपण कसं असं केक टीनमध्ये घालून छान प्रकारे पसरून घेतो, म्हणजे वड्यांना आकार छान चौकोनी येतो का नाही, अगदी तसं बघा. म्हणजे ह्यासुद्धा साबुदाणा वड्यांना आकार छान येतो, म्हणून इथं मी केक टीनचा वापर केला आहे. अगदी तुम्ही ताटाचा सुद्धा वापर करू शकता.
बघा छान प्रकारे हाताने पहिल्यांदा पसरून घेतलं आणि नंतर इथं माझ्याकडे स्पॅच्युला होता का नाही, त्यांनी छान प्रकारे सगळीकडे पसरून घेतलं एकसारखं, म्हणजे ना आपल्या वड्या छान एकसारख्या पडतील. आता तुम्हाला छोट्या मोठ्या ज्या आकाराच्या वड्या हव्यात त्या आकारामध्ये कापून घ्यायच्या आहेत. आता जर तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल एकसारखं करण्यासाठी तर काय करायचं, पेला घ्यायचं, त्याच्या पाठीमागच्या बाजूला थोडंसं तेल लावून हे तुम्हाला असं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे छान एकसारखं होतं. आता जशा आपल्या कोथिंबीर वड्या करतो अगदी तशाच बघा मी इथं चौकोनी का नाही आकारामध्ये केल्यात. अगदी छोट्या पण नाही आणि जास्त मोठ्या नाही. आता हा केक टीन आपल्याला फ्रीजरमध्ये 5 मिनिटासाठीच ठेवायचा आहे फक्त. अगदी तुमच्याकडे वेळ असेल तर फ्रीजच्या बाहेर ना एक 10 ते 20 मिनिटं असंच ठेवला तरीसुद्धा चालेल. आता ना ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी आपण एक पटकन चटणी करून घेऊयात. त्याच्यासाठी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेत, त्याच्यावरचे सालं काढून घेतलेत. आता भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत. त्याचबरोबर ओलं खोबरं पाववाटी इतकं घेतलेलं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, सैंधव मीठ चवीनुसार घातलेलं आहे आणि मिक्सरला भरड असं वाटून घेतलं. नंतर थोडंसं पाणी घेऊन ना जमेल तितकी चटणी वाटून घ्यायची आहे. आता बरेच जण ना उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर खातात, मग ते तुम्ही इथं वापरू शकता बरं का. आमच्याकडे जिरे कोथिंबीर खात नाहीत म्हणून इथं फक्त मी शेंगदाणे खोबरं मिरची मीठ इतकंच घालून चटणी वाटून घेतली. तुम्ही जर चटणीला फोडणी देत असाल म्हणजेच की जिरं कढीपत्ता तर देऊ शकता. तर आम्ही जिरं कढीपत्ता उपवासाला खात नाही म्हणून इथं मी फोडणी दिली नाही. न फोडणी देता सुद्धा चटणी छान लागते. तोपर्यंत बघा फ्रीजमधून ना 5 मिनिटं झालीत आणि हा केक टीन बाहेर काढून घेतला आहे. असं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं काय होतं माहिती आहे का, वड्या हे छान प्रकारे सेट होतात. म्हणजेच की बघू शकता इथं रिझल्ट तुमच्या समोर आहे. आता बघा पुन्हा एकदा चाकूने आपल्याला ह्या ज्या आपण खाचा करून घेतल्या होत्या त्या आणखीन एकदा करून घ्यायच्यात आणि बघा वड्या हे आपल्याला अशा सेपरेट करून घ्यायच्या आहेत. बघा छान चौकोनी इथं आपल्या ह्या साबुदाण्याच्या वड्या तयार झाल्या. आता जर सकाळी तुम्हाला घाई असेल, सकाळी लवकर जॉबला जायचं असेल तर मग संध्याकाळीच अगोदर ही तयारी करून ठेवू शकता. बिलकुल सुद्धा खराब वगैरे होत नाही. फक्त एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पाहिजेत त्यावेळेस फक्त तुम्हाला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता इथं तर मी सगळ्या ह्या फ्राय करून घेणार आहेत, पण तुम्हाला एक जस्ट दाखवलं. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती बघा पॅन ठेवून पॅनमध्ये ना अगोदरच थोडं तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल हलकं गरम झालं आहे. तेल जास्त कडकडीत गरम ठेवायचं नाही, नाहीतर आपल्या वड्यांना रंग लगेच येईल पण आतून त्या कच्च्या राहतील म्हणून. आता बघा जितक्या मावतील तेवढ्या ह्या वड्या सोडून छान प्रकारे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. वड्या लगेच अलटीपलटी करायच्या नाही द्या. एका बाजून छान रंग लालसर आलाय असं वाटलं की मग आपण हे आता पलटी करून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूनी ना छान प्रकारे लालसर रंग येऊपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे जितकं छान भाजाल ना तुम्ही तितका छान ह्याला कुरकुरीतपणा येतो बरं का. गॅस मात्र तुम्हाला बारीकच ठेवायचा आहे. फास्ट गॅस करून ह्या वड्या बिलकुलसुद्धा भाजायच्या नाहीत, नाहीतर तुमच्या ह्या वड्या नरम होतील, मग खायला तितक्या टेस्टी लागणार नाही. बघा 2 ते 3 वेळा मी अलटी पलटी करून ना चांगला लालसर रंग येऊपर्यंत ह्या वड्या आपल्या फ्राय करून घेतल्यात. आता आपण त्यात एखाद्या चाळणीवरती काढून घेऊयात, म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल आणि बाकीच्या राहिलेल्या वड्यासुद्धा त्यासुद्धा तेलामध्ये सोडून अशा प्रकारे तळून घेणार आहे. वड्या आपल्या शेवटी तळल्या ना तर बघा तेलाचे जे बुडबुड आहेत ना ते पूर्णपणे कमी होतात. ह्यासुद्धा वड्यांना दोन्ही बाजूने छान फ्राय झाल्यात. आता आपण काढून घेऊयात. मी इथं ना थोड्या तेलामध्ये शॅलो फ्राय करून ह्या वड्या घेतल्यात. तुम्हाला हवं तर डीप फ्रायसुद्धा करून ह्या वड्या तळून घेऊ शकता. जसं आपण भजी वगैरे तळतो ना अगदी तशा. सर्व वड्या इथं आपल्या तळून झाल्यात आणि रंग मात्र बघा छान एकसारखा आलेला आहे. आणि ह्या वड्या ना बिलकुल म्हणजे 1% तेलकट होत नाहीत बघा. पॅनमध्ये तुम्ही तेल बघितलात काय, एवढ्या वड्या आपण तळूनसुद्धा भरपूर तेल असं आपलं उरलेलं आहे. म्हणजे कमीत कमी तेलामध्ये ह्या वड्या आपल्या तळून तयार होतात. तसं बघायला गेलं तर आपण साबुदाणा भिजत घालून जो साबुदाण्याच्या वड्या करतो ना त्या फार तेलकट होतात बघा. मग तुम्ही साबुदाणा न भिजत घालता तुम्ही ह्या वड्या करून बघा. अगदी दिसायला देखील छान दिसतात, तेलकट तर बिलकुलसुद्धा होत नाहीत आणि खायला चवीला ना 101% सांगते एकदम कुरकुरीत आणि चविष्ट होतात. आवाज तर तुम्ही इथं ऐकलाच असेल. एकदम छान कुरकुरीत क्रिस्पीपणा वड्यांना आलेला आहे. अगदी मोठेच काय उपवास नसणारे सुद्धा मागून खातील इतक्या छान वड्या होतात. आता तुम्हाला इथं एक मोडूनसुद्धा दाखवली बघा. त्याच्यावर तुम्हाला अंदाज आलाच असेल त्या किती खुसखुशीत कुरकुरीत झाल्यात. आणि ह्या चटणीसोबत खायला ना तर 1 नंबर लागतात. नक्कीच करून बघा. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र आवर्जून सबस्क्राईब करा. मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या वड्या करून पाहणार. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.